काल रात्री पोहोचून सगळं सेटअप बिटअप केलं. हॉस्टेल चांगलं आहे. बाकी म्हणजे जेवायला गेलो पण असं ब्लॉग एंड नाही केला, तर म्हणून आज ब्लॉग एंड करतोय आणि आत्ताच नेक्स्ट ब्लॉगचं मी तयारी म्हणजे चालू करतोय. दिस इज वेअर आय एम स्टेइंग. सोफिया बाय जंगल. मिक्स रिॲक्शन आहे, नंतर बोलूया. सो दिस इज पावलम बीच. खूप शांत बीच असं बोललं जातं, रिलॅक्स बीच बोललं जातं. आता जस्ट दिस इज द फर्स्ट ग्लिम्स ऑफ द एनी गोवा बीच इन ऑन माय ब्लॉग. आता वाजले किती, 8 वाजले. जस्ट इथे वॉकसाठी आलोय मी. मग वॉक करून मग जाईन परत आंघोळ इंघोळ करायला. इथे लोक कायाकिंग साठी जातात आहे. बघा, हे असं कायाकिंगचे आहेत, तुम्ही कायाकिंगला पण जाऊ शकता. प्लस तुम्ही इथे शॅक्स आहेत थोडेफार, आणि तिथे पण गेस्ट हाऊस रिसॉर्ट असं काय काय आहे चालू आहे. म्हणजे बरं आहे. म्हणजे हे फर्स्ट टाइम बघितलं मी. हे जे असं आयलंड टाईप आहे ना, हे फर्स्ट टाइम बघितलं मी. दिस इज बिट सम इंटरेस्टिंग पार्ट इथे. आता मी ऑल द वे तिथून असं चालत आलं मॉर्निंग वॉक म्हणजे त्या हिशोबाने. इथे या साईडला पण काहीतरी आहे, तिथे मे बी हॉटेल आहे. इथे वरती पायऱ्या आहेत, ते कशासाठी आहे माहीत नाही, पण लोक जातात आहे तिकडे. बाकी काय नाही, इथे आपले सगळे योगा, फोटोशूट, फोटो सेशन चालू आहे इंडियन्स लोकांचं. फॉरेनर लोक योगा करतात आहे, आम्ही लोक रील बनवतो आहे. हां, तर इथे थोडा वेळ इथे बसतो, बरं वाटतं इथे बसायला. मग इथून मग परत रूमवरती. आता हा आणि हे बाप लेक. हे रनिंग करतात आहे, वॉकिंग करतात आहे, स्ट्रेचिंग करतात आहे. आणि हे आपले इकडचे हे लोक ऑलमोस्ट मागच्या 1 तासापासून रील्सच बनवत असतात. सो दिस इज डिफरन्स बिटवीन देम अँड अस. आपण हेल्थ अँड फिटनेसला जास्त प्रायोरिटाईज करत नाही, आणि बट सोशल व्हॅलिडेशनसाठी जास्त पडतं. दिस इज द ब्रेकफास्ट. यायला खूप टाईम लागलं. इंग्लिश ब्रेकफास्ट. इथे हे कॉफी आहे. आता बघतो हे कसं टेस्ट होतं आहे. कॉफी, पोटॅटो वेजीज, हे मशरूम. चांगलं ते मुंबईला तिथे एकदा खाल्लेलं, त्यात असं तरी थोडंसं ओके ओके. सो हे संपूया. लेट आलं त्याचे, हे संपून मग मे बी आज निघूया. ऑलमोस्ट 11 वाजले, निघेपर्यंत 12-1 वाजतील. त्याआधी जर बेड चेंज करायला भेटून तर बरं पडेल. टॉरेंट मग सो आय एम ऑन द वे. एक कुठलं तरी हे बुडबुड तला करून हे आहे जागा आहे. तिथे काहीतरी एक सायंटिफिक गोष्ट म्हणजे होतं आहे. आता ते किती काय ते तिथे जाऊनच समजेल. दॅट इज अराउंड सम 31 किलोमीटर्स फ्रॉम माय एरिया. तर आता ते आणि अजून 1-2 ठिकाणी बघून मग आपण निघणार आहोत. ह्याच्यामध्ये निघणार आहोत म्हणजे असं नाही, बट हे आपलं प्लॅन आहे आजचं. हो. सो आता कसं जायचं. मार्गोचं हे प्रॉपर मार्केट आहे. समजा काय घ्यायचं वसं असलं तर इथून घेऊ शकतो. दिस इज नॉट जास्त लांब नाही आहे म्हणजे त्या एरियापासून. मेडिकल आणि कपडे नॉर्मल जे डेली स्टॉक्स असतात ना, सगळं आहे ते भेटतं. चांगलं आहे. पण म्हणजे दिस इज नॉट सीन. आज संडे म्हणून सगळे वाटते बंद केले त्या लोकांनी, तर मग चालू राहतं. मागे मस्त मोठं एकदम हे होतं, मार्केट पण होतं. त्याच्या असे आपले नॉर्मल बायका मच्छी आणि फ्रूट सगळं विकत होते. ते चाणक खायचं बघायचं. म्हणजे आज मच्छी, तर आजचा दिवस मच्छीवरतीच जाणार माझं. बघूया पुढे काय 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 भेटतं करून. सो दिस इज नेत्रावली वाईल्ड लाईफ एरिया. म्हणजे मागे सेंचुरी आहे, वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे. आणि याच्या पुढे पण गेलं तर अजून एक सेंचुरी, वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे. तर मे बी इथूनच मला तिथे जायला लागेल. हे म्हणजे एकदम कोर पार्ट आहे मागच्या, म्हणजे नॉर्थ साऊथ गोवाला.
आणि मे बी ह्याच्यानंतर गोवन बॉर्डर चालू होईल आणि त्या साईडला मग कर्नाटका लागेल. बघायला गेलं तर गोवा एवढं मोठं स्टेट नाही आहे आणि हे ह्याच्याने जर तुम्ही घेतलं ना तुमचं जजमेंटने तुम्हाला समजेल की बाबा किती मोठं आहे किती छोटं आहे करून. पण इथे पण म्हणजे तुम्हाला फॉरेनर्स आहेत बरेच स्कूटरमध्ये असतात, पण इथे आबादी खूप कमी आहे, म्हणजे जास्त क्राऊड बिलकुलच नाही आहे. आता मी जेवढं पण डिस्टन्स मी आता कव्हर केलं आहे तिथे मी एकटाच आहे. कोणी असं साईडला पण असं कोण माणूस नाही आहे किंवा कोणी असं कम्युटर पण नाही आहे. आणि हे मोस्टली कोकणातच वाईब देतं आहे. असे हे घरं विरं जे बघितलं ना, रोड्स हे झाडं कोकणातच वाईब देतात. सो दिस इज कोकण ऑन द स्टेरॉइड्स असं पण बोलू शकतो मी. मे बी आय कॅन ऑल्सो रिफ्रेश दिस वर्ड्स, बट आता हेच डोक्यात येतं माझ्या. रोड पण चांगले आहेत, सुंदर आहे एकदम. आपण गोवा बोललो ना तर नुसतं बीच, शॅक्स, बिअर तेच असतं, पण ॲक्च्युअलमध्ये गोवा ऑफर करण्यासाठी भरपूर आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, आपण ते हायलाईट करत नाही ना, ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. भाई हे एरिया आहे ना, ज्या एरियावरून चाललो आहे मी, नॅशनल पार्क, हे पावसाळ्यामध्ये लय भारी दिसेल, लय भारी दिसेल. काय हे यार, काजूचे झाडं, आंब्याचे झाडं, इथे शेती, रोड पण ओके आहेत एकदम, असं गया गुजरा नाही आहे, बट रोड पण चांगलेच आहेत. एवढं भारी आहे ना. आणि नेटवर्क पण आहे चांगलं इथे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बघा किती छान आहे हे गोवा. शपथ सांगतो मी नाही कधी पाहिलं आहे. मे बी अवेलेबल असेल इंटरनेटवरती किंवा ह्याच्यामध्ये, पण मी तर नाही पाहिले बाबा. बरं झालं बाबा हे सगळं पण बघतोय. पण एक आहे की इथे 2 व्हीलर इज मोर कन्व्हिनियंट. 4 व्हीलरवरती नाही जाऊ शकत, कारण रोड इकडचे ना नॅरो आहेत. आता एक प्रॉब्लेम पुढे पण होणार आहे बघा, तर ते घेऊन चाललेत ना, त्याच्यामध्ये आता अडकून बसू आपण. बट दिस इज वॉट, म्हणजे आपण ह्याला काय अवॉइड नाही करू शकत. नशीब त्याने दिलं जागा जायला, थँक्यू, बरं वाटलं. नाही तर मला वाटलं की अडकूनच बसलो असतो. हे बघा किती छान आहे यार. इथे वाईल्ड ॲनिमल असतील की नाही काय माहिती, रात्री येत असतील. सो दिस इज अ प्रॉपर वाईल्ड लाईफ सेंच्युरी अँड आय एम ऑन द मर्सी ऑफ माय इन्स्टिंक्ट, कारण ऑन द लोकल्स, बिकॉज मोबाईल चांगलंच गरम झालेलं म्हणून ॲप डायरेक्ट बंदच झालं. इथून 16 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर आहे असं मला वाटतं आहे. बट हा नेचर बघा यार, इथे भालू, लेपर्ड सगळं दिसतं आहे. एका साईडने माझी फाटी पण आहे की बाबा मध्येच काय आलं विलं एकदम वरून अटॅक केलं तर झालं. एक टाईममध्ये जरा बरं तरी वाटतं आहे. आय गेस मी हे काढून टाकेन, हे एक्सटेंडर मी काढून टाकेन, बिकॉज इट इज नॉट हेल्पिंग मी अपार्ट फ्रॉम हायवे क्रुझिंग अँड ऑल दॅट. इट वॉज नॉट अ गुड मूव टू अप्लाय दिस, कारण हायवेमध्ये पण ठीक आहे, हायवेमध्ये हेल्प करतं, बट हे असं डिटॅचेबल असलं पाहिजे होतं. डिटॅचेबल म्हणजे हे निघू शकतं पण ऑन द गो, पण त्याला ॲलन की स्क्रू टाकून सगळं काढायला लागतं असं आहे. तर आय गेस आता रूमवरती गेल्यानंतर हे काढून टाकेन आणि मी ठेवून टाकेन, बिकॉज आय एम नॉट युझिंग इट एनी मोर. मे बी कोणाला पाहिजे असेल तर मी त्याला देऊन टाकेन, इफ समबडी नीड्स इट, ऑर एल्स मी असंच ठेवून टाकेन त्याच्यामध्ये. हा वॉट अ ब्युटिफुल रोड, ब्युटिफुल प्लेस मॅन. आता एक कोण लोकल भेटला तर विचारू यार की इथेच आहे का, नाही तर मोबाईल थंड होईपर्यंत थांबवेल, मोबाईल जास्तच गरम झाले. हे आहे काय, श्री गोपीनाथ देवस्थान, नेत्राळी तलाव. कोणच नाही इकडे आणि असं फुल असं बंजर टाईप बनलं आहे एकदम, काहीच म्हणजे मेंटेन काय केलं नाही आहे. इकडे ते बबलिंग लेक आहे असं म्हणतात आहे. थोडेसे लोक आहेत, एकदम थोडेसे. तर आसपास काय एवढं हे नाही आहे, तर म्हणून काय बाईक वापरत नाही आहे मी. बघूया पुढे जाऊन कसं असते. हे बघा बबल्स येतात, हे दिसते, हे बघा ते फिश तिथे त्या साईडला कधी गेलं तेव्हा बबल्स येतात. मेंटेन बिलकुल नाही केलं यार, म्हणजे हे जरा मेंटेन केलं असतं ना तर लोक थोडेसे आले असते, पण मेंटेन बिलकुल नाही केलं. एक मंदिर आहे, सध्या नॉनव्हेज खाल्लं म्हणून मी जात नाही मंदिरामध्ये. आणि हे बघा, हे असं हे वाजवलं ना तर याच्यामध्ये बबल्स येतात, असे बबल्स येतात. आणि ते काय कशामुळे आहे ते अजून सायंटिस्ट लोकांनी फाइंड आउट केलं आहे, म्हणजे
करत होते, पण सध्या त्यांना काय सगळं भेटलं नाही. थोडेसे असे फिश पण दिसतील, पण पाणी असं क्लिअर आहे खूप, असं म्हणजे असं गढूळ नाही आहे. खाली ॲल्गी भरपूर आहेत आणि वरचं पाणी भरपूर, म्हणजे क्लीन टाईप वाटतंय. आणि मच्छी पण आहेत छोटे छोटे. आता हे स्नानाची जागा, इथे उभं राहून स्नान करू शकतो. पण पाण्याचा सोर्स काय? मे बी जमिनीतून पाणी येत आहे, कारण इथून काय असं हे नाही आहे. इथून आउटपुट आहे, म्हणजे इथून जातं इकडे या साईडला जातं. हे मे बी जंगलातून येत असेल पाणी. पण ते बघा, ते लोक टाळ्या वाजवतात, म्हणजे टाळ्या वाजवले ना तर असे बबल्स येतात त्याच्यामध्ये. यू कॅन सी बबल्स दिसतात. हे बघा, हे बघा, हे बघा. ॲज पर जेवढे टाळ्या वाजवतील तेवढे बबल दिसतील. नाईस, म्हणजे दिस इज समथिंग अनयुज्युअल, पण चांगलं आहे. आता सालेलियम, आय डोंट नो द प्रोनाऊन्सिएशन, बट तिथे डॅमला चाललो आहे मी. ते मे बी चिकमंगळूरला किंवा कुर्गला गेलेलो ना, त्याचा सेम डॅम असणार असं वाटतं मला, ते गोलवाला रिझर्वरवाला. सो तिथे आता चाललो आहे. ॲक्च्युली हे दोन स्पॉट एवढे म्हणजे मॅग्निफिसंट आहे की नाही माहीत नाही, पण कसं आहे, ज्या रूटने जातो आहे ना ते खूप देखण्यालायक आहे. म्हणजे खूप म्हणजे भारी आहे एकदम. म्हणजे असे छोटे छोटे गावं येतात आणि एकदम लस्ट ग्रीन जंगल येतं, वाईल्ड लाईफ सँच्युरीज येतात आणि ते छान वाटतं. आता हे कसं आहे की तुझ्या बापरे दिसलंच नाही मला. आता हे रोड पण ॲक्च्युली खूप चांगले बनलेत, त्याची ऑल्सो गुड, म्हणजे व्यवस्थित कनेक्टिव्हिटी राहायला यायला व्यवस्थित भेटते. तर राहिलं गोष्ट ते नेत्रावली लेकचं, ॲक्च्युली त्याला खूप ते खूप अंडररेटेड गोष्ट आहे. पण त्याला जर तिथे मेंटेनन्स केलं, थोडं मे बी एंट्री फीज जरी चार्ज केलं ना ते लोक ₹5 किंवा ₹10, तर तेव्हा ते मेंटेन करू शकतात तिथे. आता मेंटेनन्स हिशोबाने हे काहीच नव्हतं, नेक्स्ट टू नथिंगच होतं आहे. पण ॲक्च्युली कसं आहे की ते एक टाईपचं आहे ना, एक काय ना सायंटिफिक सिग्निफिकंट आहे त्या लेकचं, की ते बबल्स येतात, ते कशाला येतात, ते काय येतात, ते अजून जास्त सायंटिस्ट लोकांना कळलं नाही आहे. ते ॲक्च्युली त्याच्याबद्दल काय होतं नाही, कसं बोर्डला जरी दिलं असतं ना, तर एक्सप्लेन केलं असतं ना, तर आम्हाला पण म्हणजे इन्फॉर्मेशन भेटलं. तर जेवढं पण मी बघितलं नेटवरती तेच बोलतो आहे मी तुम्हाला. तर ते तसं एक आहे. रेस्ट आता बघूया नेक्स्ट कसं लोकेशन असणार. बघा इथे दिसायला लागलं. हे ॲक्च्युली रोडचे काम चालू आहेत ना, म्हणून स्पीड ब्रेकर आहे की नाही आहे ते अजून दिसत नाही. वाटतं इकडचं सगळं झालं वाटतं. मला ते तिकड साईडचं नाही, म्हणून एवढं हे झालो मी, जंपच झालं एकदम. ते बघा असंच आहे मस्तपैकी एकदम. हे अनएक्सपेक्टेड आहे गोव्याकडनं. असं अपेक्षा नव्हतं केलेलं, जे की चांगलं भरतं आहे माझ्या ह्याच्यामध्ये. नाईस.